आज नागपूरच्या या रविभवन परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये समोरच स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि वेगवेगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे. काय सांगणार, काय निर्णय घेतला त्यांनी, सर आपण पहिल्यांदा सांगा. मी भगवान बोंडे, पूर्व विदर्भ अध्यक्ष. माझ्यासोबत पूर्व विदर्भ संयोजक सन्माननीय प्रफुल्लजी मानके आहेत, मुरलीधरजी मेश्राम आहे, विवेक हाडकेजी, प्रशांत नगरकर. आज या रविभवन इथं आम्ही पूर्व विदर्भाचे सर्व 6 जिल्ह्यातील महिला आघाडीचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि युवा अध्यक्ष आणि तालुक्याचे सर्व 6 जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांना इथं आज आम्ही बोलवलं होतं. आणि त्या आढावा बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक आयोजित केलेली होती. यामध्ये संघटन बांधणीवर आम्ही चर्चा केली आणि येणाऱ्या आता 13 तारखेपासून प्रत्येक विधानसभा वाईज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने त्यात उमेदवारही आम्ही शोधणं सुरू केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी यावेळी मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार आहे. वंचित मोठ्या ताकदीने या स्थानिक संसद चुनावामध्ये लढणार आहे. वेगवेगळ्या संघटन आणि वेगवेगळ्या गटातील लोक तुमच्या वंचित बहुजनाला जुडून ते सुद्धा त्याच्यामध्ये सामील होतात. तुमचं काय राहणार त्याच्यामध्ये? नाही, ते तर स्वागतच आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरच केलेलं आहे की BJP सोडून आम्ही सर्वांसोबत युती करण्यास तयार आहोत. आता हे बाळासाहेबांनी मागील 2-3 महिन्यापासून जाहीर केलं नाही, पण अजूनपर्यंत आमच्यासोबत कोणी युती करायला आलेलं नाही आहे. म्हणून आम्ही आमची स्वतःची तयारी पूर्ण करू. स्वतः मग जर कोणासोबत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर मग तर लढणारच आहोत. पण त्याआधी जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत. समोर जो स्थानिक स्वराज्य चुनाव होणार आहे त्याच्यामध्ये वंचितची कशा पद्धतीने तयारी झालेली आहे, काय तयारी चालू आहे? आमची आता संघटन बांधण्याची तयारी सरासरी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका लेवलवरचे संघटन असो की जिल्हा परिषद लेवलवरचे सगळे संघटन कंप्लीट झालेले आहे. त्या अनुषंगाने आता आम्ही येत्या 13 तारखेपासून सगळे तालुका वाईज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि त्या पद्धतीने एक बाकी राहिलेले संघटन म्हणजे लवकरच पूर्ण होतील. आता नुसताच आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन होऊन गेलेला आहे आणि नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये लाखोच्या संख्येने भीम अनुयायी आले होते आणि अकोल्याच्या क्षेत्रामध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा एक जनतेला आवाहन केलं होतं. तुम्ही काय सांगाल ज्या नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना काय आवाहन कराल? यावेळी जो आता आमचा जो वोट बेस आहे, बाळासाहेबांनी या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जो आमचा एक SC समाजाचा जो वोट बेस आहे तो आता बाळासाहेबासोबत आहे. कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की आता दलित नेता फक्त बाळासाहेब आहेत आणि त्यामध्ये मग आदिवासी असो, इथला OBC असो, OBCचे प्रश्न बाळासाहेब घेत आहे, आदिवासी असो, मुसलमान असो, या सर्वांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडी सातत्याने बाळासाहेब घेत आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा तर बाळासाहेबाचाच मुद्दा बाळासाहेब घेत आहे की इथल्या OBCचं आरक्षण असो की मराठ्यांचा असो. आणि राहिला प्रश्न बाळासाहेबांनी मागे VM म्हणजे वोटिंग मशीन यांचा प्रश्न तो बाळासाहेबाचाच होता आणि तो प्रश्न मोठ्या याच्याने बाळासाहेबांनी मांडलेला आहे. म्हणून इथला सगळे समाज, वंचित समाज आमच्यासोबत आहेच. महाराष्ट्रासाठी त्यांनी जो आंदोलन, जयंत पाटील त्यांना आंदोलन केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिला आणि त्याचप्रमाणे बंजारा समाजाने सुद्धा आपली आरक्षणाची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय सांगाल? नाही, जरांगे पाटलाचं काय, बाळासाहेबांनी आधीच सांगितलं होतं. जरांगे पाटील जो OBC मधून आरक्षण मागत आहे, बाळासाहेबांनी आधीच बोलले की या महाराष्ट्रात सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हातात द्या. तर इथल्या OBCंचा आरक्षणात ताट वेगळा आहे, इथल्या मराठ्यांचा ताट वेगळा आहे. म्हणून बाळासाहेबांनी आधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की OBCतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. आणि इथल्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना लॉलीपॉपच दिलं ना, तो कोर्टात टिकणार नव्हता हे सर्वांनाच माहित होतं. बंजारा समाज बी आता आरक्षणासाठी आंदोलन करायला पेटलेला आहे, काय सांगायचं? म्हणजे आता बंजारा समाज असो की इथला धनगर समाज असो, प्रत्येक आता हैदराबाद गॅजेटनुसार सगळे आरक्षण मागत आहे. बंजारा समाज आता ST मधून आरक्षण मागत आहे, बरोबर. पण यात कसं हैदराबाद गॅजेट असो की काही हैदराबाद गॅजेटनुसार सर्वजण आता आरक्षणासाठी उठलेले आहेत. पण त्या अनुषंगाने ज्याच्या परीने जेवढं आरक्षण दिलं आहे संविधानात तो सर्वांना द्यावं अशी आमची इच्छा आहे. यावेळी मान्यवर साहेब त्यांनी विस्तारपणे आपल्याला सांगितली आणि आज वंचितची इथे मोठी बैठक होती आणि बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे?
थेट चॅनलशी आपल्याकडे प्रफुल्ल मानके साहेब सुद्धा जुळलेले आहे, ठामपणे मत सांगतात आणि आज या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. काय सांगणार भाऊ, आज या वंचितच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, काय सांगणार विशेष? आज वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज रवी भवन येथे बैठक आम्ही बोलवलेली आहे आणि आमचा उद्देश आहे, आमचा विषय जो होता तो स्थानिक निवडणुका ज्या लागणार आहेत, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका, या निवडणुका संदर्भातली आमची जी तयारी आहे आणि या निवडणुका आम्ही कशा प्रकारे जिंकणार आहोत त्या प्रकारची प्लॅनिंग आम्ही इथे केलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. संघटन चुस्त दुरुस्त करून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, त्याकरिता ही आजची बैठक आमची होती इथे. वेगवेगळे संघटन सुद्धा वंचितला हाताशी येण्यासाठी तयार आहे, त्यांना घेऊन सुद्धा वंचित आपल्याला लढणार का? तुम्हाला काय वाटतं नागपूरच्या विदर्भातील? बिलकुल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी समविचारी पक्षासोबत जायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, हे आधीच कळवलेलं आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. या व्यतिरिक्त जे काही पक्ष असतील आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. विषय एवढाच आहे की आम्हाला सन्मानजनक जर सीट्स मिळत असतील तर आम्हाला जायला हरकत नाही, त्या प्रकारे आमची भूमिका आहे आणि समविचारी पक्षासोबत आम्ही कधीही जायला तयार आहोत. अगर वंचितच्या सत्तेमध्ये अगर स्थापित झाले तर ओबीसीचा त्यांचा एक मुद्दा आहे, आरक्षणसारखा मराठ्यांचा एक मुद्दा आहे, धनगरसारखा, आणि त्याचप्रमाणे आता बंजारा समाज आहे, त्यांचा सुद्धा निर्णय आपण तातडीने लावाल का, असं तुम्हाला वाटतं का? बघा, निश्चितपणे ओबीसीची लढाई जी आहे, मंडल आयोगाच्या माध्यमातून व्ही.पी. सिंग जेव्हा या देशात प्रधानमंत्री होते त्यावेळी काही लोक या देशातील ओबीसी चळवळीला, ज्यांनी मंडल आयोगाला समोर नेलं, ओबीसीची चळवळ चालवली, त्यामध्ये व्ही.पी. सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, कांशीराम असतील आणि महाराष्ट्रातून एकमेव नाव म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब मागच्या 40 वर्षापासून ओबीसीच्या लढाईला लढत आहेत. त्यामुळे निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांचे ते वारसदार आहेत, नातू आहेत. बाबासाहेबांनी या घटनेमध्ये आर्टिकल 340च्या माध्यमातून ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाची लढाई सुद्धा त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात लढत आहेत. त्यामुळे ओबीसींना घाबरण्याची गरज नाही. ओबीसींना न्याय देण्याकरिता बाळासाहेब आंबेडकर त्यांची लढाई लढण्याकरिता सक्षम आहेत. हे होते प्रफुल्ल भाऊ आणि त्यांनी वंचितची एक मोठी भूमिका आहे आणि सत्तेमध्ये आले तर आम्ही सुद्धा त्यांना ताकदीने मदत करू. महत्त्वपूर्ण आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्याकडे साहेब जुळले, त्यांची जाणून त्यांची काय प्रतिक्रिया. थेट आपल्या चॅनलशी मुरलीधर मेश्राम साहेब जुळलेले आहे. तळागाळाच्या लोकांना एकत्र करून वंचितचे हात मजबूत करत आहे आणि आज थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. महत्त्वपूर्ण बैठक होती, त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. काय सांगणार मुरलीधर साहेब? मी मुरली मेश्राम, माजी नगरसेवक आणि पूर्व विदर्भ संयोजक. आम्ही वंचितच्या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला पूर्व विदर्भामध्ये स्थापित करण्याकरता कसोशीने पूर्ण या पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यामधून आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते, सर्व जिल्हा अध्यक्ष, युवक आघाडी, महिला आघाडी हे एकत्र प्रयत्न करत आहेत आणि आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना यांना आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पूर्व विदर्भातून एक चांगला रिझल्ट देईल आणि सत्तेमध्ये सहभागी होईल, अशी मी बाळासाहेबांना पूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने हमी देतो. वेगवेगळे संघटन सुद्धा येण्यासाठी तयार आहे आणि जातच नुसताच मराठ्यांचा जो आंदोलन झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा एक लोकांचा संभ्रम निर्माण झाला की ओबीसींच्या याच्यातून अगर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्यांच्या आरक्षणाला कुठे बट्टा लागणार आहे असं सांगता आलं. तुम्ही काय सांगता त्याच्याबद्दल? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या ताटामधून मराठ्यांना आरक्षण दिला जाणार नाहीत हे सांगितलं आणि बाळासाहेबांना विचारण्यात आला की बाळासाहेब बोललेत की माझ्याकडे सुद्धा या मराठा आरक्षणाबद्दल विचार आहे, स्पष्ट निर्देश आहेत. तर ते बाळासाहेबांना विचारतात तर बाळासाहेब त्यांना म्हणतात की तुम्ही मला सत्तेमध्ये आणा, नंतर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, RSSचे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो मराठ्यांना फसवण्याची प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नामध्ये तो सक्सेस होणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटनुसार ज्या लोकांची नोंद आहे फक्त तेवढ्याच लोकांना ते देण्यात येईल, दुसऱ्या लोकांना कुणालाही सरसकट समाविष्ट केला जाणार नाही आणि याकरता ओबीसीसोबत आम्ही पूर्णपणे त्या लढ्यामध्ये आम्ही समाविष्ट आहोत.
वंचितची उत्तम प्रकारे त्यांची तयारी झालेली आहे आणि स्थानिक स्वराज्याची काय बांधणी, कशी प्रकारची बांधणी केली आहे? वंचित बहुजन आघाडी जेव्हापासून निर्माण झाली त्यानंतर प्रथमच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तळागाळाचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना निवडणूक लढवून या पूर्व विदर्भातून सर्वांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून प्रत्येक याच्यामध्ये नगरपालिकेत, जिल्हा परिषदेमध्ये, नगरपंचायतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये आम्ही जास्तीत जास्त आमचे जनप्रतिनिधी निवडून आणून सत्तेमध्ये आम्ही वाटा घेणार याची आम्ही पूर्णपणे ग्वाही देतो. बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भाच्या माध्यमातून धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16-17 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दीक्षा दिली होती त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा लोकांना मी धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या शुभेच्छा देतो. जय भीम. हे होते आपल्याकडे मान्यवर साहेब आणि वंचितची उत्तम प्रकारे तयारी झालेली आहे आणि ते स्थानिक स्वराज्याचा बबूल फुकण्यासाठी सुद्धा तयार आहे. त्यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण संदेश देताना आणि आपल्याकडे मॅडम सुद्धा आहेत, त्यांची जाणून घेत त्यांची प्रतिक्रिया काय. आज नागपूरच्या रवी भवनामध्ये जे वंचितची एक महत्त्वपूर्ण मीटिंग होती त्यामध्ये कविता मॅडम सुद्धा आलेले आहे आणि त्या चंद्रपूरपासून तर थेट नागपूर गाठून या मीटिंगमध्ये त्यांनी सामील झालेले आहे. का सांगणार ताई आज या मीटिंगाबद्दल आणि तुमचं कसं तयारी चालू आहे वंचितची? सर्वांना जय भीम. आधी मी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देते आणि आज ज्या आम्ही बैठकीसाठी आलो पूर्व विदर्भ संयोजक समितीचे अध्यक्ष आहे भगवानजी भोंडे सर यांच्या आदेशानुसार आम्हाला 6 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांना बोलवण्यात आले होते आणि त्या बैठकीकरिता आम्ही इथं आलो. ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहे त्या संदर्भात इथली आजची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये असं झालं की संघटनात्मक बांधणी हे पूर्णपणे झाले आहे आणि आता आमचे मेळावे सुद्धा लागले आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांना एक हे द्यायचं आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, गिफ्ट द्यायचं आहे की सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे की पूर्ण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेमधून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडून आणू आणि आमचं जसं काय अकोला पॅटर्न आहे त्याच पद्धतीने आम्ही चंद्रपूर पॅटर्न आणि या विदर्भातील सर्वच्या सर्व सीट विनर करून आम्ही सरांना गिफ्ट देणार आहोत. महत्त्वपूर्ण ताईंनी आपल्याला सांगितलं आहे आणि यंदा बाळासाहेब आंबेडकरांना जास्तीत जास्त संख्येने विजय करलेल्या कार्यकर्त्यांना त्यांना एक मोठ्या शुभेच्छेच्या माध्यमातून त्यांना एक गिफ्ट देण्याचं काम सुद्धा करण्यात येणार आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या त्यांनी सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलच्या वतीने सगळ्या अनुयायांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आमच्याकडून त्यांना सुद्धा शुभेच्छा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या.